श्रीमती रश्मी पदवाड मदनकर एक बहुआयामी व्यक्तिमत्व, लेखिका, पत्रकार, वक्त्या आणि सामाजिक कार्यकर्त्या. राज्यशास्त्र, मराठी आणि पत्रकारिता या विषयांत उच्च शिक्षण घेतलेल्या श्रीमती रश्मी मदनकर गेल्या 15 वर्षापासून माध्यम क्षेत्रात सक्रिय आहेत. सध्या त्या महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन नागपूर येथे कम्युनिकेशन हेड म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केवळ व्यावसायिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये महिलांचे नेतृत्व करत त्यांनी हजारो महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणला. त्यांच्या प्रयत्नांमुळे 3000हून अधिक यशोगाथा निर्माण झाल्या, ज्या केवळ भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही अभ्यासल्या जात आहेत. मुंबईत कार्यरत असताना त्यांनी आदिवासी भागांमध्ये शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी अनेक प्रकल्प यशस्वीपणे राबवले. नागपूर विद्यापीठात प्राध्यापिका म्हणूनही त्यांनी ज्ञानदान केले आहे. लेखन क्षेत्रात त्यांचा ठसा अत्यंत ठळक आहे. लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स यासारख्या नामांकित वृत्तपत्रात 350 पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. पद्मकोश, मौनाच्या सावल्या, बिट्स अँड बाईट्स यासारख्या पुस्तकांनी त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळवून दिले आहेत. त्या एक कुशल निवेदिका आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट देखील आहेत. आकाशवाणी, दूरदर्शन तसेच विविध डॉक्युमेंटरी प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी आपला आवाज दिला आहे. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रातही त्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. लेखन, गीतरचना आणि अभिनय या सर्व माध्यमातून त्या सतत सर्जनशील कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एक प्रेरणादायी प्रवास, जिद्द, मेहनत आणि समाजासाठीची निष्ठा यांचे सुंदर उदाहरण म्हणजेच श्रीमती रश्मी पदवाड मदनकर. आज सर्वच स्टार उत्कृष्ट सामाजिक साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे. आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.